हरिओम. मी रोहिणी तानाजी मांडवे, नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. उपासना केंद्र कुमटे माझे. आम्ही बापूंकडे 2017ला वडूजमध्ये येत होतो उपासनेसाठी. त्यानंतर 6 महिन्याच्या आतच आम्हाला बापू भेटले आणि आमच्याच गावात आम्ही सुरुवात केली. उपासना केंद्र सुरू केलं. 50 माणसं पहिल्या स्टार्टलाच येत होते. त्याच्यानंतर 100-150पर्यंत संख्या झाली आणि व्यवस्थित आम्ही ती सेवा बापूंची करत होतो. आणि बापूंची पण काहीतरी कृपा असल्यामुळं बापू आम्हाला लगेच भेटले. बापूंकडं आल्यानंतर इतकं छान वाटत होतं. मी माझ्या मुलीला आणि मुलाला वडूजला गावात सुरू करायच्या अगोदर वडूजला घेऊन यायची. 8-9 वाजायच्या जायच्या टायमिंगला. तरी पण मला कधी भीती वाटली नाही. पाठीमागून कोण येईल, पुढून कोण येईल, पण अजिबात कसलीच भीती वाटत नव्हती. असं बाहेर जायचं म्हणलं घरातनं तरी मला भीती वाटते. बापून उपासना केल्यानंतर घरी जाताना अजिबात भीतीही वाटत नव्हती. मनात कसली खंत नव्हती की आपण आता मुलं घेऊन कसं जाणार. मी एकटी स्कूटीवरनं प्रवास करत जायची 5-6 किलोमीटर. 8-9 वाजायच्या मला, तरी पण मी कधी भिली नाही. आणि मला कधी मनात पण वाटलं नाही की आपल्याला काय असं अपघात ही काय अडचण येईल म्हणून. पण ती बापूंची कृपा. आणि जसं बापूंच्या ह्याच्यात आलो तसं आमचं खूपच छान झालं. आणि अनुभव सांगायचा म्हणजे 10वीचं आत्ताही वर्ष माझ्या मुलीचं. लॉकडाऊनपासून शाळा बंद होती 2 वर्ष. त्यानंतर ज्यावेळेस शाळा सुरू व्हायची त्यावेळेस मला डॉक्टरने विश्रांती घ्यायची असं सांगितलं. मी 1 महिना माझ्या आईच्या इकडं गेली आणि शाळा सुरू झाली दीदीची. तिला अभ्यास करायला टाईम भेटला नाही. ती स्वयंपाक करून तिच्या बारक्या भावाचं उरकून तिचं उरकून जात होती. तरी तिने पेपरही व्यवस्थित लिहिलं. आणि पेपरही लिहिल्यानंतर आता तिचं एक 15 दिवस झालं रिझल्ट कळला. ती इतकी भीत होती. म्हणली मम्मी माझं असं असं. तर तिला बोलली मी की तुझा बापूंवर विश्वास आहे ना. हो म्हणली आहे. मी 50च्या वर मम्मी जाऊ शकत नाही. मी म्हणलं बापूंना तू बोललेलीस ना की मी असं असं. बापू अभ्यास नाही झाला तरी तिला 70% मार्क पडले. ती हरिओम श्रीराम अंबज्ञ.